आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्यवसाय वाढीत बँक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अव्वल ठरली आहे। बँक ऑफ महाराष्ट्रनं सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांमध्ये एकूण व्यवसाय आणि ठेवी जमा करण्याच्या बाबतीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे। देशांतर्गत एकंदर व्यवसायात या वित्तीय वर्षात 15.94% वाढ बँकेनं नोंदवली आहे। या पाठोपाठ देशातील प्रमुख सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं 13.12% वाढ नोंदवली आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक कामगिरीच्या संदर्भातील प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होतं। स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा एकंदर व्यवसाय 79,52,784 कोटी एवढा आहे। या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्रचा एकंदर व्यवसाय 4,74,411 कोटी एवढा आहे। तुलनात्मक विचार केला तर SBIचा व्यवसाय बँक ऑफ महाराष्ट्राच्या तुलनेत सुमारे 16.7 पटीनं जास्त आहे। ठेवी जमा करण्याच्या वाढीबाबत बँक ऑफ महाराष्ट्रानं 15.66% आपलं सर्वोच्च स्थान आर्थिक वर्ष 2024 कायम ठेवलं आहे। या तुलनेत SBIचा हा आकडा 11.07%, बँक ऑफ इंडिया 11.05% आणि त्यापाठोपाठ कॅनरा बँकेचा 10.98% एवढा आहे। सार्वजनिक क्षेत्रातील एकंदर 12 बँकांपैकी फक्त या 4च बँकांना ठेवींच्या संदर्भात या आर्थिक वर्षात 2 आकडी वाढ नोंदवण्यात यश आलं आहे। लो कॉस्ट मानल्या जाणाऱ्या कासा ठेवींच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र 52.73% चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे। भांडवलाच्या दर्जाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI यांनी ग्रॉस NPAच्या बाबतीत उत्तम कामगिरी केली असून दोन्ही बँकांची ही संख्या अनुक्रमे 1.88% आणि 2.24% एवढी 31 मार्च 2024 रोजी आहे। एकंदर नेट NPAचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँक यांचा हा आकडा सर्वात कमी असून अनुक्रमे 0.2% आणि 0.43% एवढा आहे। 31 मार्च 2024 रोजी भांडवल उपलब्धता प्रमाणाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र 17.38% सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोच्च असून त्यापाठोपाठ 17.28% इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँक 17.16% पुढील क्रमांकावर आहे।